नमस्कार मंडळी, मी दीपाली. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत बदलापूर येथील झालेल्या घटनेबद्दल काही माहिती. बदलापूर घटनेबाबत संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण पसरले आहे. बदलापुरातील 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याच प्रकरणी आता अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी राज्य सरकारने नियुक्ती केलेल्या द्विसदस्यीय समितीने प्राथमिक तपास अहवाल शिंदे सरकारला सादर केल्याचे वृत्त आहे. या प्राथमिक अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. खरे तर बदलापूर क्रूरता प्रकरणात एकनाथ शिंदे सरकारने समिती स्थापन करून या प्रकरणात कुठे चुका झाल्या याची चौकशी करण्यास सांगितले होते. त्यानुसार आता या समितीने आपला प्राथमिक अहवाल सादर केल्याची माहिती समोर येत आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सुमारे 1 इंच जखमा असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसात अनेक वेळा अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय या अहवालाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा 1 ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झाला होता. प्रवेशादरम्यान त्याची तपासणी करण्यात आली नाही. कोणत्याही ओळखपत्राशिवाय त्याला शाळेच्या आवारात सर्वत्र सहज प्रवेश होता. त्याला आउटसोर्स एजन्सीच्या कोणाच्या शिफारसीवरून कामावर घेतले होते का याचा शोध घेण्याची गरज आहे. प्रकरण हाताळण्यात आलेल्या अपयशाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी बाल हक्क आयोगाच्या वतीने प्रश्नांचा संच शाळा प्रशासनाला पाठवण्यात आला असून येत्या 7 दिवसात उत्तरे मागवली जातील. या प्रकरणी शाळा प्रशासनावर पॉक्सो कायदा का लादला जाऊ नये असा प्रश्न समितीने उपस्थित केला होता. दरम्यान पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तब्बल 48 तास या तक्रारीवर शाळा प्रशासनाने मौन बाळगल्याचे दिसून आले. तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही. पीडितेवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात 12 तास लागले. स्वच्छतागृह निर्जन ठिकाणी आणि स्टाफ रूम पासून दूर आहे. सुरक्षेसाठी योग्य CCTV बसवण्यात आलेले नाही. बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनी पालकांना विचारले होते की मुली 2 तास सायकल चालवतात का. यावरून अनेक असे दिसून येते की अशा संवेदनशील बाबी हाताळण्यासाठी अधिकाऱ्यांकडे संवेदनशीलता आणि ज्ञान नव्हते असा सवाल शाळा प्रशासनावर उपस्थित करण्यात येत आहे. धन्यवाद.